नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे 23 जानेवारी आणि 23 जानेवारी म्हणजे माझा वाढदिवस। काय झालं काय हे बघ मम्मा मम्मा हॅपी बर्थडे मम्मा हॅपी बर्थडे हॅपी 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 बर्थडे मम्मा हॅपी आधी मध्ये हॅपी बाय बाय बाय। चला, माझ्या पोरानंतर मला काही विश केलं नाही, तुम्ही तरी मला कमेंटमध्ये विश करून द्या। आता मी ना जवसाची चटणी बनवते। जवसाची चटणी खायला पण चांगली असते। आता मी जवसाची चटणी बनवायला सुरुवात करते। मी बरेच दिवसापासून बरेच दिवस म्हणजे 8 दिवस झाले मी ना एक दिवस जवस काढून ठेवलं, नंतर बघितलं त्याच्यात थोडेसे खडे होते, नंतर म्हटलं ते निसावं लागन। त्या दिवशी बनवायचं कॅन्सल झालं, दुसऱ्या दिवशी मग हे निसून ठेवले। त्या दिवशी म्हटलं बनवावं तर कढई खरकटी होती, म्हटलं नको आता नंतर बनवू कधीतरी। आणि नंतर मग परत बनवण्याचं ठरवलं तर मिक्सरचं भांडं एक दिवस ओलं होतं, म्हटलं आता बनवून पण काय फायदा नाही। नंतर मग एक दिवस परत लसणाचं हे झालं, लसूण निसल्यानंतर म्हटलं आज काय का होईना, आज कढई पण घासलेली नव्हती, पण म्हटलं जरा कढई घासून परत सुरुवात करावी। आता कढई घासून ठेवली, हे जवस पण निसलेलं आहे। आता मी जवसाची चटणी बनवते। आता हे आधी जवस भाजून ठेवते आणि नंतर मग जवस पूर्ण गार होईपर्यंत माझं लसूण पण निसून होईल। चला मग सुरुवात करते, दाखवते मी तुम्हाला कसं कसं। गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर एकदम असे तडतड वाजू द्यायचे, तोपर्यंत ते असे भाजून घ्यायचे। काय काय पाहिजे सांगतो आधी, काय पाहिजे, काय काय करू, काय उचलून घेऊ, काय पाहिजे, काय पाहिजे सांग ना मला, काय पाहिजे, बोलायलाच नको, काय पाहिजे सांग, पटकन पटकन सांग, काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे तुला। चल मी वरती घेते, चला 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 यायचं वरती, बाय। तुम्हाला हा टॉप पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। मी हा मिशोवरून घेतलेला 2चा सेट होता, हा एक आहे आणि अजून एक दुसरा कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। काय पाहिजे कार्टून घ्यायला, काय पाहिजे, उभा काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे, त्याच्यात काय काय त्या बॉक्समध्ये, हां काय घेऊन येतो, काय त्याच्यात सांग ना मला, सांग ना काय ह्याच्यात काय काय थांब येते पळा, नाही नाही बस बस एकच बिस्किट बस, पळा हां पळा 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 खा। कधी कधी हाताने खायचं असतं आणि कधी कधी अजिबात हाताने खायचं नसतं। तुम्ही कधी जवसाची चटणी बनवताय का? तुम्ही बनवत असाल पण वेगळ्या पद्धतीनं, किंवा मी बनवते तसंच बनवत असाल, आता व्हिडिओमध्ये दाखवतेच मी कशी बनवणार आहे ते। ही माझ्या आजीची रेसिपी आहे, ती कशी बनवते मी तुम्हाला दाखवते। ही चटणी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही, एकतर मेन म्हणजे जवस लागणारच, ते म्हणजे मेन इन्ग्रेडियंट आहे ते तर लागणारच। अजून लसूण, आपलं लाल तिखट तर घरात असतंच, आणि मीठ, बस एवढ्या साहित्यातच ही तयार होती। मी काय जिरं कढीपत्ता बाकीचं मी रेसिपीज पण बऱ्याच पाहिल्यात, पण किती रेसिपीज पाहिल्या तरी मनाचं आपल्याच करायचं आहे, त्यामुळे म्हटलं आता चलो बाद झालं ते बघायचं आणि करावं ही सुरुवात। त्यामुळे मग मी आता करते, भाजते जवस, तुम्हाला मी दाखवते आता कसं तडतड वाजायला लागलं। आता थोडंच वाजायला लागलंय, पूर्ण भाजत भाजत आल्यानंतर खूप जास्त वाजतं ते।
येतोय आवाज? आता भाजायला सुरुवात झाली. आणि हे बघा कार्टून आलं माझ्याजवळ. खा तुझ्या हाताने खा. मागाशी दिलेलं बिस्किट अजून तसंच हातात आहे, पण खायचं नाही. काय करायचं? तुझ्या हाताने खा. खा पटकन तुझ्या हाताने. हां, छान छान खा. याच्यावर ठेव, याच्यावर ठेव. जा पळा. एक घास खाऊन लगेच पळायचं. पळा. हे बघा इथं बघा किती दिवस वाजायला लागले. वास पण यायला लागलाय. जवस खाण्याचे खूप सारे फायदे असतात. एक म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, अजून फायबर आणि प्रोटीन पण त्यामध्ये असतं. त्यामुळे आपण वजन कमी करण्यासाठी पण हे खाऊ शकतो. पण जर ज्यांना गोड आवडतं त्यांनी मग जवसाचे लाडू करून खाल्ले तरी चालेल. आणि ज्यांना तिखट आवडतं ते असं रोज जेवणामध्ये थोडी थोडी जवसाची चटणी खाल्ली तरी चालते. आम्ही ही बनवूनच ठेवतो. आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या. आता भाजून झाले पूर्ण. थंड व्हायला मी एका ताटात काढून ठेवते. चाळणीतच काढून ठेवायला पाहिजे होतं, पण आता पोरांनी चाळणी कुठे ठेवली मला सापडत नाही. जाऊ ठेवलं होतं ना ते पूर्ण थंड झालंय. आणि लसूण पण निवडून ठेवला. आता मी ना ही मिक्सरमधून बारीक काढून घेते आणि चटणी तयार करते. जवस पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. इथं मी जवस पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. एका वेळेस जास्त जवसाची चटणी बनवून ठेवायची नाही. जास्त दिवस झाले की ती जवसाची चटणीला म्हणजे वेगळीच चव लागते. त्यामुळं थोडीच जवस म्हणजे एक वाटीभरच फक्त बनवून ठेवायचं, जास्त पण नाही बनवायची. आता इथं मी आधी फक्त जवसच मिक्सरमधून काढून घेते. इथं जवस मिक्सरमधून मी बारीक करून घेतला आहे. आणि त्यामध्ये मग आता मी इथं निसून घेतलेलं लसूण आणि लाल तिखट जे आपण घरात भाजीसाठी वापरतो तेच लाल तिखट. इथं मी 3-3.5 चमचे लाल तिखट घेतलं आहे आणि 1 चमचा मीठ. कारण मी इथं लाल तिखटला पण ऑलरेडी मीठ आणि लसूण घातलेला होता, त्यामुळं मग मी थोडाच लसूण आणि थोडंच मीठ टाकलेलं. आणि सगळं आधी हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात म्हणजे मिक्सरच्या भांड्यातच आधी टाकलेलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं, म्हणजे ना एकजीव होतं. तर असं डायरेक्ट आपण जसं टाकलं तसंच मिक्सरमधून फिरून घेतलं तर त्यामध्ये लसूण तसाच राहतो, तो बारीकच होत नाही. म्हणून मग आधी सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं. इथं आपली जवसाची चटणी बनवून रेडी आहे. ही आता आपण खाऊ शकतो. जवसाची चटणी भरीत, वांग्याचं भरीत किंवा बटाट्याचं भरीत त्यामध्ये पण टाकून खायला छान लागते. त्यामुळं मी बनवूनच ठेवत असते. किंवा भाजी संपली तर आपण ऑप्शन म्हणून ती खाऊ पण शकतो. आता संध्याकाळी ते आले होते घरी तर रुवान बाग कसा दरवाजा उघडून बघतोय. गाडीचा आवाज आला तरी त्याची इकडं गडबड असते. कधी दरवाजा उघडून देते मम्मा आणि मी बघतोय ते. त्यांचा फोन चालू होता, लगेच दरवाजा लावून पळायची काही त्याच्या मागं. इथे त्यांनी माझ्यासाठी केक आणि थोडं बाकीचं काही खायला आणलं होतं. काय पाहिजे तुला? ते पाहिजे? आता गेला. नाही झोपून नाही त्याला. हे बघा ते असं केक घेऊन आले होते. नंतर आमचा बाहेर जेवायला जायचा प्लॅन होता, म्हणून मग म्हटलं केक नंतर घरी आल्यानंतरच कापून घ्या. आणि तसंच आम्ही बाहेर जेवायला गेलो, कारण रोहन लवकरच झोपी गेला असतं, कारण त्याला मी दिवसभर झोपू दिलं नव्हतं. आणि मग स्टार्टरमध्ये मसाला पापड आणि पनीर टिक्का मसाला मागवला. तर मसाला पापड काय ॲज युज्युअल चांगलाच मिळतो, पण बाकीचं जेवण एकदम म्हणजे
पनीर टिक्का मसाला तर खाण्यासारखाच नव्हता, तो आम्ही लगेच रिटर्न केला. एक घास खाऊन तसंच माघारी दिलं आणि थोडंसं जेवण करून आम्ही आलो. मग रोहन येताना झोपी गेली. असा होता माझा आजचा दिवस. बाय.